नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी किंवा एकनाथ शिंदेंनी जे ऑपरेशन टायगर सुरू केलं आहे, ऑपरेशन तुतारी सुरू केलं आहे, त्याचं काय झालं? प्रश्न पडला आहे ना तुम्हालाही? एकदम थांबलं आहे. का थांबलं आहे? कुछ गडबड आहे, काहीतरी चाललं आहे, हालचाली घडतायत पडद्यामागनं. हे ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीला एकदम ब्रेक का लागला आहे हेच तर मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर आता जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधूनच एकदम एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले. सगळ्यांमध्ये चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदे एकदम दिल्लीला का गेले, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली त्यांनी. जवळपास 1.25 तास चर्चा केली. त्यानंतर आपल्या खासदारांबरोबर ते भेटले. असं वाटलं की खूप काहीतरी घडतंय आणि खूप काहीतरी घडणार आहे. आणि अर्थात कारणही तसंच होतं, घडणार होतंच, घडत होतंच. पंतप्रधानांना हिस्तर आनंदाची बातमी देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला तातडीनं गेले होते की आमच्याकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले 6 खासदार यायला तयार आहेत, आणि त्याचप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले सुद्धा 6 खासदार हे आमच्या संपर्कात आहेत, त्यांना सुद्धा मी फोडू शकतो आहे. ही आनंदाची बातमी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. हीच बातमी त्यांना अमित शहांनाही द्यायची होती, पण अमित शहा आहेत ते या देशाचे गृहमंत्री आहेत. देशामध्ये कुठे काय चाललंय याची कुणकुण अमित शहांना नसेल तर मग ती कुणाला असणार आहे? अमित शहा भेटले नाहीत. एकनाथ शिंदेंना अमित शहा त्या दिवशी भेटले नाहीत. एकनाथ शिंदे पंतप्रधानांची भेट घेऊन दुसऱ्या दिवशी मग पुन्हा मुंबईमध्ये आले. पण तेव्हापासून एक चर्चा सुरू झाली, ती म्हणजे ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी. आता ऑपरेशन टायगर म्हणजे काय तुम्हाला तसं जवळपास माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले 9 पैकी 6 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये यायला उत्सुक आहेत, असं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधले अनेक नेते सांगतायत, खासदार सांगतायत, त्यांचे खासदार सांगतायत. मग आता अडलंय कुठे घोडं? ते पक्षांतरबंदी कायदा वगैरे काही लागू होणार नाहीये वगैरे वगैरे अशीही सगळी चर्चा झाली. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्या आपल्या नाराज खासदारांना मुंबईमध्ये बोलवून घेतलं, त्यांच्याबरोबर बैठक केली, त्यांची नाराजी काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. काही खासदारांनी खरंच नाराजी बोलून दाखवली की बाबा रे, तुम्ही वेळ देत नाही, तुमच्याकडनं निधी येत नाही, आता एक तर सत्ता आपली नाही आहे त्यामुळे निधीचा प्रश्न येतोय, मग पुढची 3.5 वर्ष आपल्याकडे काहीच नसणार आहे, म्हणून मग आम्ही सत्तेबरोबर जाण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत. हे सगळं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यावर त्यांना पटवून दिलेल्या आहेत अनेक गोष्टी. पण शेवटी जाणार आहे, ज्याला जायचं आहे त्याला रोखता तर येत नाही आहे. उद्धव ठाकरेंनी हे सांगण्याचा प्रयत्न केला, जाऊ नका बाबा तुम्ही, पण आता जाणारा असेल तर त्याला थांबवणार कोण? पण थांबवणारे आहेत ना, थांबवणारे आहेत. हे ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी हे थांबलं आहे. आणि त्याचप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले 6 खासदार सुद्धा हे एकनाथ शिंदेंच्या बरोबर किंवा एकनाथ शिंदेंबरोबर यायला तयार आहेत, आणि ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे. म्हणजे 6 + 6 म्हणजे 12 खासदार झाले, प्लस यांचे 9 खासदार म्हणजे किती झाले? जवळपास 21 खासदार झाले ना. नाही सॉरी, एकनाथ शिंदेंचे 7 खासदार आहेत, म्हणजे 12 आणि 7 झाले ना 19 खासदार झाले. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जर ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी झालं तर 19 खासदारांची संख्या होणार, म्हणजे त्यांचं राज्यातलं वजन वाढणार, राज्यातली बार्गेनिंग पॉवर वाढणार, त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा त्यांचा दबदबा राहणार. हे सगळं सेट करून एकनाथ शिंदे आपली रणनीती आखतायत. त्यानंतर 2029ला सुद्धा खासदारकीला आपल्याला इतक्या जागा मागता येऊ शकतात, ही देखील त्यामागची रणनीती आहे. पण एक लक्षात घ्या, समोर कोण आहे? तर समोर मोठा भाऊ भाजप बसलेला आहे. भाजप इतकं सहजासहजी प्रत्येक गोष्ट होऊ देईल का? एक लक्षात घ्या,
एखाद्या मुलाला आपण कमरेवर बसवलाय, कमरेवर घेतलाय, पण त्या कितपर्यंत ठीक आहे, आपला छोटा भाऊ आहे त्याला कमरेवर आपण घेतलाय, कमरेवर बसवलाय, पण त्याच छोट्या भावाला खांद्यावर घ्यायचं का नाही याचा विचार करावा लागेल ना भाजपला. जर त्याला खांद्यावर घेतला तर उंची कोणाची वाढणार आहे? छोट्या भावाची. जर त्याला खांद्यावर घेतला तर मराठीमध्ये म्हणे ना, खांद्यावर घेतला आणि तसंही व्हायला नको. आणि ही दक्षता मोठा भाऊ म्हणजे भाजप घेणार. अमित शहांकडनं स्पष्ट शब्दामध्ये एकनाथ शिंदेंना हा मेसेज गेलेला आहे की तुम्हाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं जर का काही खासदार घ्यायचे असतील तर ते व्हाया सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी थ्रूच आले पाहिजेत. म्हणजे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला डावलून तुम्ही काही करायचं नाही. असं का बरं? एक लक्षात घ्या, राजकारण खूप वेगवेगळ्या पद्धतीने दर दिवशी खेळलं जात असतं. अजितदादा पवार होते तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक बॅलन्स होता. एकनाथ शिंदेंनी अति उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यासमोर अजितदादांचं एक भय होतं की अजितदादा यांच्याबरोबर आहेत, उद्या आपण काही जास्त उडी मारायला गेलो तर आपल्याला हे बाहेर फेकतील, यांना आपली गरज नाही आहे, अजितदादाची पार्टी यांच्याबरोबर आहे. म्हणजे बागुलबुवा असतो ना, तो बागुलबुवा दाखवण्याचं काम भाजप करतं. त्यामुळे अजितदादा असताना एक बॅलन्स होता राज्याच्या राजकारणामध्ये. बरं, हे दोन्ही पक्ष आपणच आणलेले आहेत. म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना आपल्याबरोबर आणणं, त्यांच्याबरोबर आमदार आपल्याबरोबर आणणं हे आपणच केलेलं आहे, म्हणजे भाजपनेच केलेलं आहे. मूळ शिवसेनेतनं एकनाथ शिंदेंना त्यांच्या 40 आमदारांना घेऊन एक स्वतंत्र शिवसेना स्थापन करणं, म्हणजे गट तयार करणं, हे देखील कुणी केलं आहे? याच्या मागे कोण होतं? भाजपच होतं, अमित शहाच होते. तुम्हाला संजय राऊतांचं एक वाक्य हे सतत आठवत राहील, लक्षात घ्या. संजय राऊत वारंवार एक गोष्ट बोलतात की एकनाथ शिंदेंची शिवसेना ही काही एकनाथ शिंदेंची नाही आहे, ती अमित शहांची शिवसेना आहे, ती अमित शहांची सेना आहे, तो अमित शहांचा गट आहे. हे ते असं का म्हणतात बरं? यालाही काही का, म्हणजे त्यांचा टोमणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, पण काही बाबतीमध्ये तथ्य आहे ना. एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेंना स्वतंत्ररित्या निर्णय घेणं हे कधीही महायुतीमध्ये असताना शक्य होणार नाही. कारण अमित शहा आहेत, कारण नरेंद्र मोदी आहेत. एक लक्षात घ्या, जर का एकनाथ शिंदेंना मोठा काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना आधी अमित शहांची परवानगी घ्यावीच लागते. आणि त्यामुळे एवढं मोठं ऑपरेशन, 12 खासदारांचं ऑपरेशन जर ते राबवत आहेत तर अमित शहांची नजर जाणार नाही यावर. आणि म्हणून एकीकडनं अमित शहांनी शरद पवारांच्या खासदारांच्या बाबतीमध्ये रोख लावलाय. तो का लावलाय याच्यामागचं दुसरं कारण असं आहे की एक लक्षात घ्या, राज्यातल्या राजकारणामध्ये एक बॅलन्स टिकवावा लागणार आहे. आज जेव्हा आपण अजित पवारांना सुद्धा आपल्या सोबत घेतलं तेव्हा आता जर का एकनाथ शिंदेंकडे शरद पवारांचे खासदार गेले तर काय होईल? एकनाथ शिंदेंची ताकद वाढेल, पण कमजोर कोण पडेल? तर सुनेत्राताई पवारांचे राष्ट्रवादी, म्हणजेच अजितदादांची राष्ट्रवादी. आणि अजितदादांची राष्ट्रवादी जर कमजोर होती असं दिसलं तर राज्याच्या राजकारणामध्ये चुकीचा मेसेज जाईल की शेवटी भाजपनी अजितदादांच्या पश्चात जे आपल्याला पाहिजे ते साध्य केलं एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून. आणि हा मेसेज जाणं हे भाजपला परवडणारं नाही. या राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना हा बॅलन्स टिकवायचा आहे की जसं आम्ही एकनाथ शिंदेंच्या पक्षाला सांभाळतो आहोत तसं आम्ही आत्ता सुनेत्राताईंची जी राष्ट्रवादी आहे त्याला सुद्धा आम्ही बळ देतो आहोत. अजितदादांच्या निधनानंतर सुद्धा आम्ही सुनेत्राताईंच्या राष्ट्रवादीकडे तितकंच लक्ष ठेवून आहोत. सुनेत्राताईंची राष्ट्रवादी सुद्धा कशी वाढेल यावर आमचं नियंत्रण असणारच आहे. त्यांना कोणतंही डॅमेज होऊ देणार नाही. हा बॅलन्स टिकवावा लागेल अमित शहांना, भाजपला. हां, ते भाजपपेक्षा कोणाला मोठे होऊ देतील का? तर शक्यच नाही. असं कोणी माईकाला आली या जगामध्ये नाही आहे की चल तू मोठा हो, मी आता बघतो, असं कोणीच नाही. आणि राजकारणामध्ये तर असं नसतंच. त्यामुळे या अशा भोळ्या भाबड्या अपेक्षा ठेवून चालत नाही. आणि हे एकनाथ शिंदेंनाही माहिती आहे, हे सुनेत्राताईंनाही माहिती आहे.
पण आत्ता सुनेत्राताईंना छोटं करणं, त्यांची राष्ट्रवादी छोटी करणं आणि नुसतं एकनाथ शिंदेंची शिवसेना वाढवणं, हा इम्बॅलन्स भाजपला नको आहे, भाजपला परवडणारा नाही आहे. कारण जेवढे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे मोठे होतील तेवढा अडचण ही भाजपला होणार आहे आगामी काळामध्ये. मग एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर आत्ताच आपण बघितलं आहे 2024मध्ये एका मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून एकनाथ शिंदेंनी किती अडवणूक केलेली आहे हे सगळं भाजपला माहिती आहे. पण तरीही भाजपाने नमती भूमिका घेत एकनाथ शिंदेंच्या पाठीवरनं सतत हात फिरवत त्यांना कुरवाळत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी एकनाथ शिंदे ऐकतायत का किंवा एकनाथ शिंदेंची नाराजी गेली आहे का? तर अजिबात नाही. आजही मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज आहेतच, त्यांना अजून ते पचनी पडत नाही आहे आणि म्हणून ते वारंवार नाराज झाले की अमित शहांना भेटतात आणि अमित शहा एकच सांगतात, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही मुख्यमंत्री पुन्हा व्हाल. कधी? तर देवेंद्र फडणवीस हे जेव्हा दिल्लीत येतील तेव्हा. पण एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस इतक्या सहजतेने दिल्लीत जातील का? देवेंद्र फडणवीस आहेत ते. आज एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज जर का दबदबा असेल प्रत्येक पक्षावर तर तो देवेंद्र फडणवीसांचा आहे. परवाच संजय राऊत सुद्धा म्हणालेत की विरोधकांना सुद्धा जर कोण मॅनेज करतंय तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. एक लक्षात घ्या, पूर्वी एक म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा उदय होण्याच्या आधी शरद पवारांच्या बाबतीमध्ये असं बोललं जायचं की राज्याच्या राजकारणात कुठेही काहीही घडो त्याच्या मागे कोण आहे? शरद पवार आहे. मग ते अगदी सत्ताधाऱ्यांमधलं असो, विरोधकांमधलं असो, कुठल्याही पक्षातला असो, जी काही घडामोड घडतेय त्याच्या मागे कोण? तर शरद पवार आहेत. आज चित्र बदललं आहे. आज कुठेही काही घडलं तर या सगळ्याच्या मागे कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आहेत. सांगण्याचा मुद्दा माझा असा आहे की देवेंद्र फडणवीस काही कच्चे नाही आहेत खिलाडू, मुरलेले राजकारणी आहेत. आणि ते किती मुरलेले राजकारणी आहेत हे गेल्या 10 वर्षामध्ये या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. ते इतके सहजतेने दिल्लीत जातील का? जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते दिल्लीत जातील, किंवा अगदी जेव्हा पक्षाचा आदेशच येईल की आता पर्यायच नाही आहे दिल्लीमध्ये, तुमच्याशिवाय हे खातं कोणीच सांभाळू शकणार नाही, अशी वेळ येईल तेव्हाच कदाचित देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील. पण हे कधी घडेल आत्ता तरी माहीत नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना कायम याच्यानेच थोपवलं जातं की होणार, तुम्ही मुख्यमंत्री होणार. कधी होणार? देवेंद्र फडणवीस दिल्लीत आल्यानंतर होणार. तोही सगळा भाग सोडून द्या. पण आत्ता काय झालं तर आत्ता तुतारीमधनं ऑपरेशन तुतारी राबवण्यामध्ये अमित शहांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे. याचं कारण, जर का त्यांना जायचं असेल तर आधी सुनेत्राताईंची परवानगी, त्यांच्या पक्षामध्ये त्यांना जायचं आहे का हा इंटरेस्ट बघून आणि त्यांच्या मार्फतच तुमच्याकडे ते आले पाहिजेत. आणि त्यामुळे ते शक्य होणार नाही. म्हणजे एक प्रकारे ऑपरेशन तुतारी थांबलं आहे. मग ऑपरेशन टायगर का थांबलं आहे? उद्धव ठाकरेंचे खासदार तर तयार आहेत, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यांना यायचं आहे, त्यांना सत्तेबरोबर यायचं आहे, त्यांना निधी पाहिजे. 3.5 वर्ष आता बिनकामाचं बसून त्यांना नको आहे. त्यांना आता उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सुद्धा मान्य नाही आहे. कारण का? तर त्यांना सत्तेच्या मागे बरोबर जायचं आहे. आणि मग एकनाथ शिंदेंच्या शिवसेना ही शिवसेनाच आहे, त्यामुळे शिवसेनेमध्ये जायचं आहे. मग ते ऑपरेशन का थांबलं आहे? एक लक्षात घ्या, इथे जसं अमित शहांचं नजर आहे तशी उद्धव ठाकरेंच्या इथनं खासदार फुटून जाऊ नयेत ही कुणाच्या डोक्यातली रचना असेल? तुमच्या लक्षात आलंच असेल हे म्हणा. अगदी बरोबर आहे. एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीसांच्या मनात जर असेल, देवेंद्र फडणवीसांचा ग्रीन सिग्नल असेल तरच उद्धव ठाकरेंचे खासदार फुटतील आणि ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जातील. मग देवेंद्र फडणवीसांचा ग्रीन सिग्नल आहे का? नाहीच, शक्यच नाही. आत्ता तर तो रेड सिग्नल आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कितीही त्यांनी दाखवलं तरी अलबेल नाही. आणि हे अनेक गोष्टी, आत्ताच्या अनेक गोष्टींवरनं मी आता पुन्हा त्याच गोष्टी तुमच्यासमोर उगाळून दाखवत नाही. पण सध्या बदल काय घडतोय? सध्या बदल घडतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येत आहेत का?
त्यांच्यातली कटुता कमी होतीये का? त्यांच्यात पडलेली दरी ही कमी होतीये का? तुम्ही बारकाईनं लक्ष द्या, तुमच्याही लक्षात येईल काहीतरी घडतंय. मग आदित्य ठाकरे काल का गेले मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला? खूप चर्चा झाली आहे. आदित्य ठाकरेंवरही टीका झाली आहे, उद्धव ठाकरेंवरही टीका झालेली आहे की आधी तुम्ही एवढं त्यांच्याशी भांडता, आम्ही तुमच्यासाठी वैर पत्करतो असं कार्यकर्ते म्हणतायत, आणि तरीही तुम्ही त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या ह्याला हजेरी लावता. हे काही कार्यकर्त्यांना पसंत पडलेलं नाही आहे. जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानतात त्या मंडळींना हे पसंत पडलेलं नाही आहे. त्यामुळे ट्रोल होत आहे, टीका होतीये, सगळं होत आहे. पण तरीही राजकारणामध्ये आजची स्थिती उद्या नसते आणि उद्याची स्थिती परवा नसते. सतत बदल असतो. राजकारण हे प्रवाही असतं, म्हणूनच ते सातत्याने पुढे पुढे जाऊन खेळावं लागतं. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे सुद्धा जर उद्धव ठाकरेंना आता आपल्या पक्षाची जर का पुढची वाटचाल जर का शोधायची असेल तर त्यांना सुद्धा काही तडजोडीच्या राजकारणांना आता सामोरं जावं लागणार आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे. एक लक्षात घ्या, 2019मध्ये आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बसावा ही शिवसेना उद्धव ठाकरेंची इच्छा होती. म्हणूनच महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, म्हणूनच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली. झाली ना टीका तेव्हाही. पण एक लक्षात घ्या, तेव्हाही राजकारणच होतं. आणि जर तसं केलं नसतं तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? नसते झाले. काही गोष्टी स्वीकाराव्यास लागतात, काही तडजोडी स्वीकाराव्यास लागतात. आणि त्याप्रमाणे आगामी काळामध्ये जर का शिवसेनेला आता आपल्या पक्षाचा विचार करायचा असेल, पक्षवृद्धीचा विचार करायचा असेल, पक्ष विकासाचा विचार करायचा असेल तर त्यांना पुन्हा जुन्या शत्रूला मित्र मानावा लागणार आहे. आणि ती प्रोसेस सुरू झाली आहे का हा प्रश्न पडतोय. आणि एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवून चालणार नाहीये. अजित पवार होते तोपर्यंत एकनाथ शिंदेंच्या समोर अजित पवारांचा बागुलबुवा उभा करता येत होता. पण आता अजितदादा स्वतः नाही आहेत, तेव्हा उद्धव ठाकरे आहेत. तुम्ही जर का काही करायला लागलात, चुळबुळ करायला लागलात तर उद्धव ठाकरेंबरोबर आम्ही कधीही समझोता करू शकतो. उद्धव ठाकरेंच्या बरोबर आम्ही कधीही एकत्र येऊ शकतो. उद्धव ठाकरेंबरोबर आमची मैत्री पुन्हा आमची प्रस्थापित होऊ शकते. हे वारंवार काही घटनांमधनं दाखवून दिलं जातं. आणि म्हणूनच मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं की 2029 ची निवडणूक, 2029 ची लढाई कोणीच सांगू शकत नाही. ती महायुती म्हणून असेल का काही नवीन समीकरणं जुळलेली असेल आपल्याला नाही माहिती. पण एक लक्षात घ्या, राजकारण जोरात सुरू आहे. पडद्यामागनं बऱ्याच हालचाली सुरू आहेत. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी थांबलं आहे. कळलं का थांबलंय? बऱ्याच गोष्टी जेव्हा तुम्ही देखील जोडून बघाल, बऱ्याच गोष्टींचे डॉट्स तुम्ही जोडून बघाल, तेव्हा तुमच्याही लक्षात येईल कुछ तो अलग हो रहा है. मी इथेच थांबतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स, तुमच्या कमेंट्स या ऑलवेज माझ्यासाठी वेलकम असतात. मला जरी तुम्ही कितीही शिव्या घातल्यात ना तरी चालतील. पण एक लक्षात घ्या, सत्य मांडण्याचं किंवा मला जे वाटतंय, मला जे दिसतंय ते तुमच्यासमोर व्यक्त करण्याचं, सांगण्याचं माझं काम आहे. ते मी करत असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या कमेंट्स, तुमचं काम तुम्ही करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स आवर्जून टाका. धन्यवाद.